काय ए नाही रे बाबा माझी सुना करते ग बस तांदळावर पाणी मला मिळायला पाहिजे. स्वाते ए हळू मार गाडी दादाचा जीव वर खाली होतोय काय फोटोग्राफर चांगला पाहिजे तिथला नाही का तिथला नाही कुणीकडे बघायला लागल्यास तिथला नाही म्हणत्या आधी आमच्या मॅडम मम्मी पप्पा संग येत होते आज लई दिवसात ना आले असतील की नाही स्वाते होय आज बाबा काय म्हणतात आज पहिल्यांदा असा दिवस झालाय की सुद्धा स्वयंपाक करायला लागला नाही तर आज आमच्या आईच्या मनात आले ऑपरेशन झाले तरी पण म्हणते मी आज उपीट करणार तू उपीट करणार तर मग मी हे बघा सॉरी मला मी चिराले कांदा आपल्याला कामाचं असलं काही नसते आपण काम सगळं करतोय तर मी आणि आई आज मिळून उपीट करणार आहे कसलं उपीट करणार आहे शेवाळ्याचं उपीट करायचं आहे आज तर आज फुल प्रूफ प्लॅन आहे आज आईला लई कंटाळा आला आहे आणि कंटाळा आला आहे म्हणते मला कुठंतरी फिरायला आलं आहे मला आता आईचं ऑपरेशन झालं आहे बसून बसून मला कंटाळा आला आहे म्हणते मग आईला म्हटलं तुला इथं गावात आमच्या देवस्थान आहे हळूहळू तिथं नेऊन आणणार आहे मी आज आईला आणि आमच्या स्वाती मॅडमचं आई पप्पा पण आले म्हणजे आमचे सासू सासरे पण आले सगळेजण जाणार आहे आज फुल प्रूफ प्लॅन आहे आणि तिकडून येऊन आणि आम्ही एका ठिकाणी जाणार आहे तर आया इकडे कसं होणार झंझण होणार आहे आमच्या या दोन्ही बाया बाहेर हे करायला लागल्यात बिनकामाचे तिने तिकडे काम करायला लागल्यात ती दोन धुवाल्या हिनी पण दोन धुवाल्यात चालू आहेत कामं आता उपीट कसं होते बघूया तर बघा आई आमची करायला मस्तपैकी शेवयाचं उपीट बघा ऑपरेशन झालंय तरी पण ऐकत नाही मी करणार सगळ्यांनी गॅस कट्यापाशी उभा राहायला नसते आई त्याला काय होते ते बघा मी कांदा कसा चिरला बघा एकदम बारीक छान हा नाही मी आईला काय कायम मदत करते आधी मला मुली नव्हत्या ना म्हणून सारखं सगळ्यांना सवयच लावली हा आणि माझं कसं आहे आई असं कायम गॅस कट्ट्यापाशी उभी राहावं आणि मी आईच्या हातचं खावं नाही बायका पण चांगलं करते सोडा कारण आई माझी कधी म्हातारी होणे असं वाटते मला अगं असंच वाटतंय काय करायचं तू अशी कायम राहावं मी तुला कायम असं मदत करतो हा बरं त्या डोळ्यात धूर बीर जाईल ना ते फोडणीचं उभं राहायला नसते ना डॉक्टर पण असं सांभाळायचं नसतंय टप्पा असतंय खोळ्यानं अजून एका डोळ्याचं ऑपरेशन करायचं आईचं होय का हा आणि 4-5 दिवसांना ऐका ना टीव्ही बघायला लागल्या डॉक्टर ब्लॉग बघितले आपल्याला आपला बटस काय येतोय त्यामुळे जरा मागं उभू मग काय करल्या दोन्ही सुना सांगितलं करू नको आम्ही करतो तरी पण मी माझ्या हातचा सगळ्यांना म्हणजे माझा सासू सासरा आल्यात मग म्हणत्या असं कोण पण आलं की नाही आईला लय हवस असते की मी करून घालणार त्यांना आणि आईच्या हातचं पण गावरान पद्धतीचं लागते सोडा उपीट जरी असलं तरी ते गावरान पद्धतीचं लागणार तुम्हाला आई काय वेगळं काय घालतं त्यात हां यात सांगू काय तुम्हाला चटपटीत मिरची कढीपत्ता जरासं जिरं टमाटो म्हणजे असं वेगळं घालतं ना मी सुनांच्या पेक्षा जरा वेगळं असते माझं आणि जरासं लिंबू घालतो तेलामध्ये कांदा चटचट भाजायचा परत शेवाळ्याचं का नाही ताट मोडून अशी घ्यायची स्पष्टपणे आणि त्यांना बारीक चुरा करून चांगलं भाजून घ्यायचं असं भाजून घ्यायचं सडसडीत होते ते मस्त दिसायला आणि खायला पण चवदार होते खरपूस आलाय वास हे बघा आमच्या आईची पद्धत कशी आहे बघा म्हणजे कसं कसं काय काय करते बघा हे मी पहिल्यांदाच बघायचं असं करते हे चांगलं भाजल्याशिवाय नाही चांगलं होत काय चव होत नाही मग म्हणजे आता मग सांगितलं पण प्लॅन आज फुल प्रूफ प्लॅन आहे आईला वैताग आलाय घरात बसून त्यामुळे म्हटलं इथंच गावात लाई लांब नाही आहे एक 3-4 किलोमीटर असेल हळूच आईला घेऊन म्हणजे पॅक करून घेऊन जाणार तिथं जरा नेचर पण बघण्यासारखं तुम्हाला माहीत असेल ते आम्ही मंदिर आमच्या गावचं मंदिर आहे मलकासिद्ध माळावरचं मंदिर आम्ही म्हणतोय एकदम बघण्यासारखं आहे तिथं मला दाखवली मी 2-3 वेळा दाखवली तरी पण आज आईला तिथं घेऊन जरा थोडा वेळ स्पेंड करायचा आहे आम्हाला तिथं मस्तपैकी हे बघा आमचे बाबा गाडी धुवायल्यात गाडी चकाचक तर सगळं चकाचक
त्यानं दोन्ही गाड्या काल धुतलंय त्यानं. काल धुतला आणि मग त्याला म्हटलं माझी गाडी घेऊन जा आज कामावर. म्हणजे येताना धुवून आणते गाडी. ते नाही घे पाणी 10 रुपयाचं हे आहे नी. 10 रुपयाला पाणी मारायचं. होय ते बरं पडते. आपणच घ्यायचं चार तास मारायचं. हां आंबो आंबू का ठीक आहे. बोलवायला नाश्ता केला मी आणि आईनं. होय मग 10 वर्षातला पहिला दिवस. मम्मी कुठे गेली? मम्मी कोपरला गेली. मम्मी आल्यात बघा आमच्या. मम्मी आल्या मग जावयाला आणि येनबाईनं नाश्ता केला. नाश्ता केला. आईला गॅस कट्यापाशी थांबायचं नसेल वगैरे. होय. मग आमच्या मामी पण आल्यात बघा. झालं उपीट आले यायला गे बाळ खोर ना काढा बघा जरा कसं झाले. बघा कसं झाले. हा दिसायला तर मस्त दिसाले. वास पण भारी आला. सासूबाईच्या हातचं खावा आज. सासूबाईच्या हातचं खावा म्हटलं आज. सासूबाईंच्या हातचं. बघा पेशंटच आम्हाला करून घाला की नाही. दादा हे पण जरा खावा ना ते. नाही खात नाही मी कधीच नाही खाल्लं नाही. 2 घास खावा. जरा टेस्ट करा. त्याच्या संग बाबा आमचं खाईत नाहीत. म्हणून मी पण आणलं बाबा. बाबांना नाश्ता बिस्टा काय आवडत नाही. बाबांना डायरेक्ट जेवण आवडते. वेळ झाला आणि हा वेळ झाला. मामी उपीट कसं झाले? छान झाले ना. कसं झाले सांग झाले खाऊन बघ. लय गरम आहे हो. गरम गरमच खायचं असते. नाही हो? जरा तोंड पुळू देते म्हणजे गप बसते जरा. छान झालंय. बरं झाले. एक नंबर. आज जुन्या वांडी करून आले बघा. मी केला नाश्ता. होय काम करून आल्यात नाही. सुना म्हणताना सासू काम आहे मग करून आणलं. त्या काढणं कधी पण त्यांनी. कोण पाहुणं पिऊन आले की लगेच पहिला असते नी होय. मी करणार होय काय. ताई करतो ए ना नाही ते. रे बाबा माझी सुना करते गं बस. तांब्यावर पाणी मला मिळायला पाहिजे. करत नाही म्हणलं खा करून म्हणून बसते मला. नाही नाही शेवळ्या एक नंबर झाल्या. खतरनाक झाल्या शेवळ्या. अय्या लय भारी झाल्या शेवळ्या. होय छान झाले. झालं सर. मस्त झालं. चला झालं काय. आम्ही चालू आहे माळावर. गाडी इथे काय मारायला व्यवस्थित. तुम्ही कोण कोण बसणार आहे गाडीवर? काय होईल ते होईल. चल आपण काय तुम्ही कोण कोण बसणार आहे गाडीवर? जावा. बर आम्हाला जाणार आहे. लगेच आम्हाला सोडला काय. होय. होय अय्या 2 जण चालल्यात बघ. तुम्ही बाई घेतो जावा. मम्मी पप्पा येणार. होय मम्मी पप्पा तिकडे आहेत. बरं चला टार्जन 3 निघल्यात. आणि आमची टार्जन इथं आहे बघा. चला स्वाते ए हळू मार गाडी. दादाचा जीव वर खाली होतोय. तेवढा काय? विश्वास आहे फिरायला काय. काय गाडीला जरा जर डॅश झालं की त्याचा लगेच म्हणजे घाम येते त्याला लगेच. आमचा दादा गाडीला लई जपते हो आमचा दादा आहे की नाही. काय पाहिजे की मग. हां चला हे बघा जावा जावा कशा गाड्या घुमवायला आल्यात बघा. काय दिसतंय काय. हा वा 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 चाललंय आम्ही जावा जावा. फिरायला चाललाय. व्यवस्थित जा गमत जावा. ते दादाला पाणी लावायचं आणि ठेवून घ्यायचं गाडी. होय. त्यांना पाठवायचं कामाला आणि आपण जायचं फिरायला. मंडळी आहे बघा आमची गँग. हे गँग बघा आमची. तर आईला तुम्ही म्हणणार आईला वारातनं का नेलं काय हळून न्यायला लागलो आणि जरा पॅक झाली आमची आई. पण झाले कसं आईचं जीव अजिबात गमना झाला आहे घरात. हां गमाला आहे म्हणून म्हणलं जरा. हां आमच्या गावात थोडं लांब आहे 4-5 किलोमीटर आहे. पण वातावरण लय बरं आहे आणि आईला जरा हवा बदल केल्यानं पण वाटते. म्हणून म्हटलं जाऊन येऊयात सगळेजण. म्हणजे सासूबाई सासरे पण आहेत म्हणजे मम्मी पप्पा. आणि ही रेस लावायची काय म्हणाले आमच्या संग. अय्या रेस लावायची काय. नको नको चार्जिंगवरची गाडी आहे म्हणाल तिला. इथं आमच्या 80ने पळणारी गाडी आहे. तर आईला जरा आज नेऊन आल्या म्हटलं मस्त. आणि आज जेवण पण असते ना आमच्या इथं. म्हणजे आज अमावस्याचा व्हिडिओ आहे तो उद्या पडेल. म्हणजे आज अमावस्या असल्यामुळे आमच्या इथं जेवण असते म्हणजे त्या मंदिरात. म्हणजे आमचं माळावरचं देवस्थान भारी तर आहेच पण जाताचा रस्ता पण बघा.
आहे की नाही. जाताना रस्ता पण एवढा भारी वाटतो की नाही. आणि असं ढगा वातावरण असलं तर एक नंबरच. मारुती एक्सपर्ट आहे. एक्सपर्ट इकडं ठीक आहे. हे टेम्पोच्या मागणं आणलं वाटतं गाडी. हा तिथं आला तिथं पुढे घे. हे गर्दी बघा किती आहे. भरल्या गर्दी आज अमावस्या. गर्दी आहे आज लई. अमावस्या त्यामुळे गर्दी आहे लई. महाप्रसाद पण असतो इथं. काय पिले की आई मला पाणी घेऊन आल्या बघा. हां हां बस बस. वातावरण बघा कसं आहे नंबर 1. पहिलं इथं असं गर्दी नसायची पण जसं जसं आता इथलं नेचर भारी दिसाले तशी तशी इथं लय गर्दी वाढायला लागल्या. मुख्य मंदिर तर बघितलं आहेस तुम्ही. आता चालले आहे मी खाली लक्ष्मीला. हे लक्ष्मी मंदिर आहे. ते इकडं मुख्य मंदिर आता दर्शन घेतलं आणि हे लक्ष्मी मंदिर. आता परत तुम्हाला परिसर दाखवतो कारण कित्येक वेळा दाखवलं तरी सुद्धा मन भरत नाही इकडचा परिसर. नवीन झाडं आता झाडं मोठी झाली हिरवळ झाली. होय आज अमावस्या त्यावेळी आमचा उद्या आता हा व्हिडिओ उद्या पडेल आमचा किंवा आज संध्याकाळी पडणार पडला. हे बघा इकडं गोशाळा पण आहे. इकडे आले की तास तासभर आम्हाला उठू वाटत नाही. निवांत आहे वातावरण कटले बघ. पावसात तर लय भारी वाटत असेल. जागा किती आहे बाई. जागा एवढं भरपूर आहे. व्हिडिओ करायला मस्त वाटतं एकदम एक नंबर. आणि झाडं वाढतात बघा. आणि पुढल्या वर्षी हे लय बारकी होती ती झाडं. होय आता वाढल्यात. आंबट ते गाणे कसं म्हणलंय बघा. एक एक शब्द पटत नाही. एक बोला येत नाही एक बोलते फोटोग्राफर चांगला पाहिजे त्याला. तुम्ही भारी येतं ना ठीक आहे. नारळ दे आम्हाला खायला जरा. फोडत्या तिकडे. नारळ नाही आता खोबरं खोबरं द्या. आल्याला पहिला काउन्सला खोबरं खाय. प्रसाद आहे मग प्रसाद खायला मला घ्यायचं. हे कुठं पण आले की आमच्या याला कसं उडकाय सवय आहे. काय तर जळान काटूक सांगते की त्यांनी सुनांना तेच की. चांगलं असावं. होय जी पुरवठा लग्नात लागते ना. तेच की सवय आहे. सांगायची सवय आहे. सगळं नुसतं उडकं पहिला रानातच फिरले नाही नुसतं. चारा काय चाललीस. खोबरं खोबरं कसा निवारा केला त्यांचा. निवारा भारी केला. तोंडात कसं घालतो आता मी घातलं की ना मला भ्या वाटतं काय विक्री आहे तू घातलीस. गोशाळा बघा ही. मारामारी त्याला खाऊ देत नाही. काय एकमेकाला पडते. हे बघा आमची ब्लॉगर कशी शूट घ्यायला. काय बाई माझ्याकडे नाही आता. आमच्या बायकोनं घातल्या तुला. काढून चारा घातलं की आम्हाला बिन मागता मिळाली. आम्हाला बिन मागता मिळाली ताटे. हा हे आपले ओळख दांडगे. कुठे मम्मी कुठे जेवायला. हा हे महाप्रसाद. या आमच्या मॅडम इकडे बसल्यात कारण बायकांची लाईन तिकडं आहे आणि आमची इकडं आहे. हां आम्हाला मिळाली आहे. तुम्ही खावा. चला भांडी कुंडी नाही आहे घरात. निवांत बसायचं जरा. निवांत झोपायचं. दर्शन झालं महाप्रसाद झाला पाणी होय आणि झालं फोटो झालं. मेन कारण म्हणजे काय तर निवांत झोपायचं. भांडी बिंडी काय नाही आहे. चला अजून घरात 2 तासभर विश्रांती घेऊन आणून जायचं आहे आम्हाला. आणि फळा बब्या पण आमच्या संकट आलाय. आता आमच्या गाडीवरून आलाय बब्या. अरे बब्या माझ्या गाडीवर काय आलास तू. काय येताना माझ्या गाडीवर आले ना. आता आलाय तुम्ही. आता आलाय तुम्ही. चला आय जरा फिरल्यासारखं बरं वाटलं काय. बरं वाटलं ना. हे तुला बरं वाटलं यासाठी आणलं का. दिसला नाही का. दिसला नाही कुणीकडे बघायला लागल्यास. हा स्पीड ब्रेकर दिसला नाही म्हणत्या. आया तुला सिग्नल टाकीते मला लई बोलायला लागल्या. हां तू
कडगे मंडळी एक 10-1.5 तास आम्ही विश्रांती घेऊन परत आणि चाललोय धरणदेला चाललोय आम्ही. रस्ते पण दिवसात तुम्हाला गेल्या ब्लॉकमध्ये बघायला मिळालं असेल. हां मंदिर मस्त आहे. आम्ही कसं आता 5 अमावस्या करणार आहे त्यामुळं आता ही आमची 4थी अमावस्या. आणि संध्याकाळी का चालू आहे तर मम्मी पप्पा आलं होतं. मग आता मम्मी पप्पा पण पुढे गेल्यात. त्यांना पुढे जावं म्हटलं कारण आम्हाला एक सबस्क्रायबर भेटायला तर कराडहून. मग त्यांच्याशी एक अर्धा पाऊण तास गप्पा मारून मग आम्ही निघालो. तर चालू मी नागनाथला. तिथनं पुढं कुठं जायचं आहे? कुंभोज बहिणाबाईकडे जायचं आहे यांच्या. घाट चौकाला आहे तर नाही घाट अजून मस्त वाटलंय आज आमचा ऋतू पुढे गेलाय. तुला कसं वाटाले? लय भारी वाटाले. हे मला तर काय मला फिरायला लय आवडते. आम्हाला फिरायला लय आवडते दोघांनी. तुम्हाला काय तुला कंटाळा येते आम्हाला फिरायला कंटाळा येत नाही. अरे येत नाही. पप्पा दुखा लागली की एक व्हायली की ते व्हायली की पप्पा कवा येणार? आतापासूनच लागलाय. पप्पा कधी येणार होय की नाही? हा असं करतो होय. हा चला आई मंडळी इथनं आम्ही आत घातलेला आहे. नर्मदेची वाट चालू झाली आहे आणि इथून फक्त 2 मिनिटाच्या अंतरावर 2 ते 5 मिनिटाच्या अंतरावर आहे नर्मदे. हा तर आम्ही आलो आता मंदिरात. आम्ही संध्याकाळी आलो त्यामुळं गर्दी नाही आहे. चला दरवेळी आम्ही म्हणजे दिवसा येतोय पण यावेळी संध्याकाळी आलो त्यामुळं गर्दी खूप कमी प्रमाणात आहे. आणि गर्दी कमी प्रमाणात त्यामुळे जरा आम्हाला चांगलं दर्शन मिळालं. आता इथून तुम्हाला हे मुख्य मंदिर दिसतंय बघा असं आहे इथं. आणि इथं सगळीकडं नागांच्या तुम्हाला मूर्ती दिसतील. म्हणजे नागनाथाचं मेन मंदिर आहे. चला तुम्ही तिथं घंटी मारला असा की नाही ही घंटी बघत असं वर आल्या काय कारण हात कुठं पोचतोय नुसताच बघून आल्या पुढे. आता मारत्या मग मारत्या कुठलं मारत्या हो का हे बघा हे बघा येत नाही. आले 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 आले. आधी आमच्या मॅडम मम्मी पप्पा संग येत होते. आज लई दिवसात आले असतील की नाही स्वतः? कित्येक वर्षात नाही मम्मी पप्पांसंग होय आधी लग्नाच्या आधी यायचं. बघ किती नशीब बनायचं बघ. नवऱ्यानं आणला तुला मम्मी पप्पा बरोबर. मम्मी पप्पा बरोबर 12 वर्षातून यायलाच बघ. झाल्यानंतर ना आपण दोघंच आलो ना. आपण पण किती वर्षानं आलो? 10 वर्षानं. होय आणि लग्नाच्या आधी आम्ही जातच होतो. मग नवस फेटला बाबा मग. मी मिळावं म्हणून नवस मागितलेलीस बघा तोंड बघायचं तुमच्याकडेच की तुम्ही बघायला येऊन गेलता आणि पुढे अमावस्या होती. अगं मिळावं म्हणून ह्याला नवस करायला काय झालं? मम्मी पप्पाला नवस करायला होती. तिन्ही मान्य करणार होती. मग मम्मी पप्पांना तर सांगितलंच की सांगितलं होय? मान्य झालंच ते. मान्य झालं का? सांगितलं म्हणून तर आज लग्न झालं. हे मंदिर आहे आणि मंदिराच्या साईडला इकडं काय आहे मठ आहे. इकडं इथं दत्तांची मूर्ती आहे. तिथं महाराज बसल्यात. हा मोठा आहे बघा. इथं होम वगैरे पण होतात. इथं श्री गुरुदेव दत्त हे गणपती म्हणून होते. आणि इथं दत्तांची मूर्ती. फोटो काढायला थांबवाल की आज काय झालं लय भारी वाटलं. आज मस्त वाटलं मोकळा असं. मोकळं वाटलं. गर्दी होती गर्दी लय होती. 2-2 मिनिटाला थांबालतो आम्ही. होय आता काय करणार आपण लोकांच्या ह्याच्यावर राज्य करते म्हणलं आपल्याला तसं हे करायचं पाहिजे. आपल्याला असं जाऊन चालत नाही ग. गर्दी ठिकाणी जाऊन चालत नाही आपलं. हा दर्शन घेताना असं मन लागत नाही. पाय पडाल की ते थांबा थांबा थांबा. होय लोकांचं प्रेम असते काय करतेस. तुझी वाट बघत बसतात. मस्त दर्शन झालं एकदम. दर्शन झालं. आता आपल्याला जर दर्शन घ्यायचं म्हणलीस ना तर असं मोकळ्यावर जायला पाहिजे कारण की लोकांना आपण तसं हे करून चालत नाही ना. आपण लोक आहेत तर आपण आहे. लोकांचं प्रेम असते आपल्यावर. चला सगळं दर्शन मस्त झालं
आजचा दिवस सगळा फुल बिझी गेला आमचा की नाही सगळा फुल दिवस बिझी गेला हा नुसतंच फिरायचं फिरत गेलाय दर्शन झाले आजचा दिवस फक्त दर्शन आणि होय जरा क्वालिटी लो वाटायला लागल्या कारण की अंधार आहे अंधार आहे अंधार पडलाय आता आणि आज तर main म्हणजे नाही light नाही. आज बाबा काय म्हणल्यात आज पहिल्यांदा असा दिवस झालाय की सुजातीला स्वयंपाक करायला लागला नाही आज सकाळी आमच्या गावात केदारनाथच्या मंदिरात दर अमावस्येला प्रसाद असतो. सकाळी आईनं नाश्ता केली दुपारी महाप्रसाद आणि आता इकडे आणि आता चालले बहिणाबाईकडे यांच्या सुरुवात नाश्त्यात झाल्या आता जेवण पण बाहेर होय, जेवण पण बहिणीच्या काय नशिबाने बहीण करून ठेवल्या हा चला झाले आता जाऊया आता बहिणाबाईकडे तुमच्या बहिणाबाईकडे जायचं आता कोणी आता आमच्या मेवणीबाईच्या घरात ही बघा परीला आमच्या काय मिळालं स्टार मिळाल्यात कुठं आहे बघू स्टार हा स्टार मिळालाय हे कुणाला अक्षर आहेत परी काय सांगायलास तुझं अक्षर आहेत कसलं छान आहे अक्षर तुझं बघा रो द्या बघा अक्षर परीचं कसलं आहेत आणि आमच्या इथं लाईट गेलेली आहे त्यामुळं अंधार आहे पूर्ण बुडक परे एक नंबर आहे लाईट गेल्या हे काय लाटणेकडे आम्हाला आणा आल्यास काय पोरगीला स्टार मिळाली की ग छान आहे आलेल्या लाईट गेल्या लाईट गेल्या आणि चार्जिंग वर सबद लावलाय हा बाहेर सगळं अंधार खूप आहे भीती वाटते घरी की नाही तर रानातली वस्ती आहे रानातली वस्ती आहे होय. या पोरींना बाहेर सोडून चालणार नाही होय बाहेर कसं पाहिजे दारातच रस्ता आहे मेन म्हणजे पुढं सगळं राहणार आता लाईट तर काय येणार नाही परी पडली बघा पिऊ पडली सगळी मंडळी कशी झोपतात बघा आमची पिऊ तेवढी जागी आहे 1:45 वाजल्या हा आणि पिऊ अजून जागी आहे आम्ही जागा आहे म्हणून सगळी जत्रा कशी झोपल्या बघा ही चला आजच्या पुरता आता एवढंच गुड नाईट आता सगळ्या गुड नाईट बाय 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 सकाळी